नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांचा राडा. ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि मनसे आमने सामने. मनसेची उद्धव ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी. ठाण्यामध्ये मनसैनिकांच्या राड्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील आक्रमक. राज ठाकरेंच्या विरोधात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. ठाण्यामध्ये जे झालं ते ठाकरे गटाला मनसेकडून उत्तर. राजसाहेबांच्या नादी लागू नका. आज गाड्यांपर्यंत आलो, उद्या घरापर्यंत येऊ. मनसे नेते अविनाश जाधव यांचा इशारा. राज ठाकरेंसोबत काल जी क्रिया झाली त्यावर ही प्रतिक्रिया आहे. तुम्ही अंगावर आलात तर आम्ही शिंगावर घेऊ. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया. शरद पवार आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. सकाळी 11 वाजता बार्शीमध्ये तर दुपारी 2 वाजता वडाळा उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर. सकाळी 11 वाजता इचलकरंजीमध्ये अजित पवार गटाच्या कार्यालयाचं उद्घाटन होणार. मुद्द्यांचा प्रतिवाद मुद्द्यांनी होऊ शकतो. राज ठाकरेंच्या गाडीवर सुपारी फेकल्याच्या घटनेचं समर्थन नाही. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र लुटणाऱ्यांना आम्ही गाडणार. ठाण्यातून उद्धव ठाकरेंचा मोदी अमित शहांवर हल्लाबोल. ठाणे उभं राहण्यामागे शिवसैनिकांची मेहनत. शिवसैनिकांची मेहनत नसती तर मिंधेंची दाढी उगवली नसती. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा. धनुष्यबाण सोडणाऱ्यांना मशालीची धग दाखवायची आहे. ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल. ठाण्याच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंची मिमिक्री. तर उद्धव ठाकरेंना आता मिमिक्री करण्याशिवाय काम नाही. शिंदेंचा पलटवार. 15 लाख देणार होते, त्याचे 1500 कसे झाले? उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला सवाल. तर लाडक्या बहिणींनी कपटी भावापासून सावध राहावं. शिंदेंचं प्रत्युत्तर. औरंगजेबाच्या घोड्यांना पाण्यामध्ये संताजी धनाजी दिसायचे. आता या अब्दालीच्या खेचरांना पाण्यामध्ये उद्धव ठाकरे दिसतो. उद्धव ठाकरेंचा टोला. राम मंदिर बनलं तरी तुम्ही त्याचा शो केला. अयोध्यावासियांनी भाजपमुक्त राम करून दाखवला. उद्धव ठाकरेंचा मोदी शहांवर निशाणा. ठाण्यामध्ये ठाकरे गटाचा मेळावा संपताच एकनाथ शिंदेंकडून ठाकरे गटाला धक्का. ठाकरे गटाच्या उपनेत्या अनिता बिरजेंचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. सांगलीमध्ये आज ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये एल्गार मेळावा. सर्वपक्षीय ओबीसी नेते मेळाव्यासाठी उपस्थित राहणार. नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामधल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आज बैठक. काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चन्नीथला, नाना पटोले, थोरातांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार. माझी संपत्ती अमाप नाही, पण अजितदादांपेक्षा 1000 पट कमी. अंजली दमाने यांची अजित पवारांवर टीका. दमाने यांनी स्वतःच्या उत्पन्नाचा स्रोत सांगावा. राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाणांचा अंजली दमाने यांवर निशाणा. मविया म्हणूनच जनतेच्या समोर जाणार. मविया मिळून मुख्यमंत्रीपदाचं नाव निश्चित करेल. सध्या महाराष्ट्राला वाचवण्याची आमची भूमिका. नाना पटोले यांचं वक्तव्य. काँग्रेसमध्ये कुणालाही जाती धर्मावरून तिकीट दिलं जाणार नाही. सर्वेतून ज्यांचं नाव समोर येईल त्यालाच तिकीट मिळणार. नाना पटोलेंचं स्पष्टीकरण. हे साप नाहीत, मोदींसमोर वळवळणारं गांडूळ. शिंदेंची पॅन्ट दिल्लीमधून फोन आल्यावर खराब होते. दिल्लीमध्ये लोटांगण घालणं हे बाळासाहेबांचे विचार नाहीत. उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल. विधानसभेत सापांचे फणे ठेचल्याशिवाय राहणार नाही. ठाण्यामध्ये 20 वर्ष सापांना दूध पाजलं. संजय राऊतांची नाव न घेता मुख्यमंत्री शिंदेंवर टीका. तुम्हाला गाडण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीला गेले. लायकी नसताना तुमच्या मुलांना दिल्लीमध्ये पाठवण्याचं काम आम्ही केलं. तुम्ही आम्हाला दिल्ली शिकवू नका. संजय राऊतांचा हल्लाबोल. विधानसभा निवडणुका लांबण्याचा देखील शिंदे आणि भाजपचा प्लॅन. निवडणुका लांबवण्याचा सरकारचा डाव. उद्धव ठाकरेंचा आरोप. दिल्लीमधून गुबुगुबू वाजल्यावर महाराष्ट्रामधले नंदीबैल डोल्याला लागले. याला महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणत नाहीत. खासदार अमोल कोल्हेंचा शिंदे फडणवीसांना टोला. माझ्या वाटेला जाऊ नका. मोहोळ उठलं तर तुमच्या सभा होऊ देणार नाही. उद्धव ठाकरे शरद पवारांना राज ठाकरेंची धमकी. तर राज ठाकरे रागात बोलत असतील. राज ठाकरेंना गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता नाही. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. दुसऱ्या जातीबाबत द्वेष निर्माण करण्याचं काम पवारांनी केलंय. निवडणुकीआधी दंगली घडवण्याचे पवारांचे प्रयत्न. राज ठाकरेंचा गंभीर आरोप. तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही. आरक्षण द्यायचं असेल तर आर्थिक निकषावर द्या. राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट. राज ठाकरेंच्या गाडीसमोर झालेल्या आंदोलनाशी पक्षाचा संबंध नाही. आंदोलनामध्ये पक्षाचे कार्यकर्ते असतील पण ती पक्षाची भूमिका नाही. बीडमध्ये झालेल्या आंदोलनावर संजय राऊतांचं स्पष्टीकरण. संजय राऊत शरद पवारांची सोंगटी आणि करवली. राऊत पवारांच्या उंबरठ्यावर बसून आयुष्य झिजवणार. राज ठाकरेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल. मातोश्रीबाहेर मुस्लिम संघटनांची घोषणाबाजी. वक्फ बोर्ड विधेयकाच्या चर्चेवेळी ठाकरेंचे खासदार अनुपस्थित राहिल्यानं मुस्लिम संघटना आक्रमक. वक्फ बोर्ड विधेयकावर ठाकरेंची भूमिका काय? संघटनांचा सवाल.
नाशिकच्या कोपरगावमध्ये अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेच्या वेळेला जोरदार पावसाची हजेरी. उपस्थित महिलांनी डोक्यावर खुर्ची घेत पाहिली अजित पवारांची वाट. मनोज जरांगेंच्या आडून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं विधानसभेचं राजकारण सुरू. राज ठाकरेंचा आरोप. मराठी करायचं आणि मराठ्यांच्या पोराला दाणके घ्यायला लावायचे. भाजपचं ऐकून मराठ्यांचं वाटोळं करायचं. राज ठाकरेंना मराठ्यांची किंमत कळेल. जरांगेंचा इशारा. साताऱ्यामध्ये सभा सुरू असतानाच मनोज जरांगेंची तब्येत खालावली. सततच्या दौऱ्यांमुळे जरांगेंना अशक्तपणा. डॉक्टरांकडून जरांगेंना 24 तास विश्रांती घेण्याचा सल्ला. मनोज जरांगे पुढील काळातील सर्व दौरे पूर्ण करणार. सहकारी गंगाधर काळकुटे यांची माहिती. पुण्यामध्ये आज मराठा आरक्षणासाठी शांतता फेरीचं आयोजन. मनोज जरांगेंच्या उपस्थितीमध्ये काढण्यात येणार फेरी. शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात येणार. जरांगेंची 12 ऑगस्टला अहमदनगरमध्ये शांतता रॅलीमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शाळांना सुट्टी. मराठ्यांना त्रास देणाऱ्या गिरीश महाजन, धनंजय मुंडेंसह 113 आमदारांना पाडणार. हा माझा शब्द. साताऱ्यामधल्या सभेमध्ये मनोज जरांगेंचं वक्तव्य. शिंदे म्हणाले होते जरांगेंचा कार्यक्रम करतो. जरांगेंचा कार्यक्रम म्हणजे मराठा समाजाचा कार्यक्रम करणार का? नाना पटोलेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सवाल. जरांगेंनी फक्त झोपून आंदोलन करावं. जरांगेंनी राजकारणाच्या भानगडीमध्ये पडू नये. नारायण राणेंची मनोज जरांगे पाटलांवर टीका. जरांगे स्वतंत्र विचारानं काम करणारे व्यक्ती आहेत. राज ठाकरे काहीही बोलत असतील तरी गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. जयंत पाटील यांचं विधान. राज ठाकरेंचं वक्तव्य दलित आणि आदिवासी विरोधी. राज ठाकरेंना अजूनपर्यंत आरक्षणाचा अर्थच कळलेला नाही. आरपीआयच्या सचिन खरातांची राज ठाकरेंवर टीका. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांसाठी काहीही करू. मवियासोबत जाण्याच्या प्रश्नावर बच्चू कडूंचं सूचक विधान. तर 1 सप्टेंबरपर्यंत काही करणार नाही. सरकारला वेळ देणार. बच्चू कडूंचं वक्तव्य. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांच्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या. सरदार विचारतो बेटा अजित कितना खाया. वडेट्टीवारांची अजित पवार आणि भाजपवर टीका. भिवंडी रोड रेल्वे स्थानकातून नियमित रेल्वे सेवा सुरू करण्याच्या बाळामामा म्हात्रेंची मागणी. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना दिलं निवेदन. जालना जळगाव रेल्वेला केंद्राकडूनही ग्रीन सिग्नल. रावसाहेब दानवे यांनी केंद्राच्या निर्णयाचं केलं स्वागत. कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केशवराज भोसले नाट्यगृहाच्या बांधणीसाठी स्थानिक कलाकारांकडून निवेदन. नाट्यगृहाची बांधणी पूर्वीच्या स्वरूपात करण्याची कलाकारांची मागणी. खडकवासला मतदारसंघामध्ये आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच असेल. लोकसभेला दाखवलेली एकी आणि ताकद विधानसभेलाही दाखवा. सुप्रिया सुळेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. अजितदादा किती जातीयवादी आहेत ते जळून बघितलं. अजितदादा महान आहेत. ते कुणाला काहीही बोलू शकतात. जितेंद्र आव्हाडांचं अजित पवारांवर टीकास्त्र. लोकसभेमध्ये जरी पराभव झाला असला तरी विधानसभेला भगवा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. राजन विचारेंचा हल्लाबोल. रत्नागिरी, नाशिकमधील महिंद्रा कंपनी परराज्यामध्ये गेल्याचं मविया नेत्यांकडून फेक नरेटिव्ह. सरकारला बदनाम करण्याचा डाव सुरू आहे. उदय सामंत यांचा आरोप. ठाकरे गटाचा नांदेडमधील 4 मतदारसंघांवर दावा. नांदेडमध्ये मवियाच्या 9 जागा निवडून येतील असं चित्र. ठाकरे गटाच्या एकनाथ पवार यांची प्रतिक्रिया. उरण मतदारसंघामध्ये आमदारकीसाठी शेकापनं कंबर कसली. महाविकास आघाडीमधून प्रीतम म्हात्रेंच्या नावाची चर्चा. गडचिरोलीमध्ये मंत्री धर्मराव बात्राम यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी आढावा सभा. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. टार्गेट पूर्ण करण्यासाठी अनिल देशमुखांवर दबाव होता. माजी पोलीस अधिकारी परमवीर सिंह यांचा आरोप. तर मवियाच्या काळामध्ये आमच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याची सुपारी अनेक अधिकाऱ्यांना दिलेली. देवेंद्र फडणवीसांचा मवियावर गंभीर आरोप. विनेश फोगाटच्या याचिकेवर आज संध्याकाळी 6 वाजता निर्णय येणार. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीमध्ये अपात्र ठरवल्यानंतर फोगाटकडून रौप्य पदकाची करण्यात आली होती मागणी. मध्य आणि हायवे रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड आणि सीएसएमटी ते सुनाभट्टी ब्लॉक असणार. लोकल रेल्वेमधील अपंगांच्या विशेष राखीव डब्यामधून प्रवास करणाऱ्या 7 सामान्य प्रवाशांवर कारवाई. लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाची दंडात्मक कारवाई. समृद्धी महामार्गावरून वाढवण बंदरावर पोहोचण्यासाठी महामार्ग बांधला जाणार. इगतपुरी ते चारोटी आणि चारोटी ते वाढवण बंदर अशा महामार्गाची निर्मिती केली जाणार. अहमदाबाद मुंबई सेंट्रल दरम्यान नव्या वंदे भारत ट्रेनची ताशी 130 किलोमीटर वेगाची चाचणी यशस्वी. अहमदाबाद मुंबई अंतर 5 तास 21 मिनिटांमध्ये पूर्ण. मुंबई मंडळातील म्हाडाच्या अल्पगटातील घरांच्या किमती कोट्यवधींच्या वर. वरळीमधील अल्पगटातील घरांची किंमत 2,62,00,00,000वर. मुंबई स्वातंत्र्य दिनानिमित्त घरोघरी तिरंगा मोहीम राबवण्यात येणार. विविध उपक्रमांसाठी मुंबई महापालिकेकडून 3.5 कोटींहून अधिक निधी खर्च केला जाणार. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिना उलटल्यानंतर नवी मुंबई महापालिका प्रशासनाला जाग. उद्यापासून शासन नियमाची अंमलबजावणी करत महापालिका शाळांच्या वेळा बदलल्या जाणार. नवी मुंबईमधल्या 500 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची आमदार गणेश नाईकांची मागणी. मुख्यमंत्री शिंदेंनी या संदर्भात आदेश दिल्यानं नागरिकांना दिलासा मिळणार.
मुंबईमध्ये आजपासून गणेश मंडळांसाठी गणेश मूर्तींचं आगमन सुरू, पालिकेकडून खड्डे बुजवण्याच्या कामांना वेग. नागपूर महापालिकेकडून आरोग्याला धोकादायक खुल्या भूखंडाच्या मालकाविरोधात एफआयआर दाखल, मनपा आयुक्त तथा प्रशासक अभिजित चौधरींच्या निर्देशानुसार कारवाई. नवी मुंबईतील 500 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची आमदार गणेश नाईकांची मागणी, गणेश नाईकांच्या मागणीला मुख्यमंत्री शिंदेंकडून सकारात्मक प्रतिसाद. रेल्वे प्रवासादरम्यान हार्ट अटॅक आलेल्यांना त्वरित प्रथमोपचार मिळणार, पश्चिम रेल्वेनं आखली योजना, पश्चिम रेल्वेच्या 20 स्थानकांवर एक्सटर्नल ऑटोमेटेड डिफिब्रिलेटर यंत्रणा उपलब्ध होणार. आचारसंहिता काळामध्ये सार्वजनिक ठिकाणी बसगाड्यांवर राजकीय जाहिरातींसाठी जाहिरातदारांना पालिकेची नव्यानं परवानगी घ्यावी लागणार. मुंबई पालिकेच्या नव्या जाहिरात फलक धोरणामध्ये आचारसंहितेमधल्या फलकांबाबतची नियमावलीचा समावेश. ठाण्यामधल्या घोडबंदर कासार वडवली भागामध्ये मेट्रोचे बीम टाकण्याचं काम आजपासून सुरू होणार. आजपासून 1 सप्टेंबरपर्यंत हे काम चालणार असून रात्री 12 ते पहाटे 4 या वेळेमध्ये घोडबंदर महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी. पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विभागाकडून लोहगाव परिसरामध्ये छापा, 1 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त, 3 जण पोलिसांच्या ताब्यात. पुणे शहरामध्ये 2 पोलीस निरीक्षक, 10 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 11 पोलीस उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या. पुणे पोलीस दलामध्ये बदल्यांचं सत्र. तृतीयपंथीयांना सरकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी पुण्यामध्ये समाज कल्याण विभागाकडून हेल्प डेस्क सुरू, योजनांच्या कागदपत्रांची माहिती मिळवण्यासाठी हेल्पलाईन नंबरची सुविधा. पुण्याच्या कल्याणी नगर परिसरामधील बॉलर पबला पुणे पोलीस आयुक्तांचं पत्र, याआधीही पबला आवाज मर्यादेबद्दल देण्यात आली नोटीस. पोलीस आयुक्तांच्या पत्राला बॉलर क्लबचं मालक कायदेशीर उत्तर देणार, आम्ही सर्व नियमांचं पालन करतो, पुणे पोलिसांकडून आम्हाला टार्गेट केलं जातं, पुण्यातल्या बॉलर पबच्या मालकांचा गंभीर आरोप. पिंपरी चिंचवड शहरामध्ये डेंग्यू रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ, आतापर्यंत 57 जणांना डेंग्यूची लागण. राज्य मंडळाकडून 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांच्या शुल्क परताव्याच्या प्रक्रियेला तांत्रिक अडचणींचा फटका, विविध कारणांमुळे 86,035 विद्यार्थ्यांना मिळाली नाही रक्कम. पुण्याच्या लोहगाव परिसरामध्ये एनसीबीची कारवाई, 1 कोटी रुपयांचं मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त, एनसीबीकडून 3 जणांना अटक. नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपकडून राबवण्यात येणार हर घर तिरंगा अभियान, या अभियानामध्ये विविध उपक्रम राबवण्यात येणार. नंदुरबार जिल्ह्यामधून लाडकी बहीण योजनेसाठी 2,61,992 महिलांचे अर्ज, यातील 2,53,927 महिलांचे अर्ज वैध. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 4ही जागांवर माहितीचे उमेदवार निवडून येणार, भाजप नेते विजय चौधरींकडून विश्वास व्यक्त. कामगार बंधू भगिनींना वाटप करण्यात येणाऱ्या भांड्यांचे सुयोग्य नियोजन करण्यात यावं, ठाकरे गटाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. धुळ्याच्या अक्कलपाडा मध्यम प्रकल्पामध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जलपूजन, यंदाच्या वर्षी पाणीसाठा वाढवण्याची ठाकरे गटाची मागणी. नंदुरबारमध्ये पीक विमा योजनेसाठी 1,13,440 शेतकऱ्यांकडून अर्ज, योजनेमधून मिरची आणि पपई पिकाला वगळल्यानं जिल्ह्यातील अनेक शेतकरी योजनेपासून वंचित. अहमदनगरच्या श्रीगोंद्यामध्ये शेतकऱ्यांना आपल्या घरावर साकारली डाळिंबाच्या झाडाची प्रतिकृती, 3 एकर डाळिंबाच्या बागेतून 60 लाखांचं उत्पन्न मिळाल्यानं बंगल्याचं स्वप्न पूर्ण. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये श्रीयाळ षष्ठी निमित्त गौराईची स्थापना, गौराईच्या मूर्तीसमोर अनेक महिलांनी फेर धरत लुटला फुगडीचा आनंद. जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये श्रीयाळ षष्ठी उत्सव साजरा, गुरव पुजारी वीर कोळी खडशी या मंदिर सेवेकरी मंडळींनी सहभाग दर्शवत आपली परंपरा कायम ठेवली. एनसीबीकडून मागण्या, काही वर्षांमध्ये जप्त केलेले 5 टन 485 किलो अंमली पदार्थ नष्ट. नवी मुंबईतील तळोजा इथे नष्ट केलेल्या अंमली पदार्थांची किंमत 52 कोटी रुपये. उल्हासनगर परिसरामध्ये गांजा आणि कोडींच्या बाटल्यांची तस्करी करणाऱ्या 6 जणांना अटक, एनसीबीकडून 75 किलो गांजा आणि 4,800 कोडींच्या बाटल्या जप्त.